पार्थ पवार यांचा जिजाई बंगला कालच मराठीत सांगितलेलं आहे की माझा ह्या गोष्टीची दुरान्वय पण संबंध नाही. आज संध्याकाळी माझे सगळ्या आता सकाळपासून आमच्या आढावा बैठक आहेत, त्या सगळ्या संपतील 6 किंवा 7 वाजता. त्याच्यानंतर सांगणार आहे. बाकीच्या तर सगळ्या नियमाप्रमाणे गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आता चौकशी होती, चौकशीतनं सगळं सत्य त्या ठिकाणी पुढं येईल आणि पुढे आल्यानंतर कारवाई पण करायचं काम दादा, मात्र चालू आहे. तुमच्या कानावर या गोष्टी आल्या होत्या असं तुम्ही काल म्हणालात. नाही. तुम्हाला याची नाही, कल्पना होती का की असं काही सुरू आहे? अजिबात नाही. मी नेहमी माझ्या सगळ्या लोकांना सांगतो, कुणी कुठली गोष्ट करताना कायद्याच्या, नियमाच्या, संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच करावी. पार्थला हा सुद्धा माझा सर्व तुझ्यासहित सगळ्यांना मात्र या प्रकरणात आता गुन्हे दाखल होत आहेत आणि एक मी सांगितलं ना, मी तुम्हाला एक तर तुम्हीच हे प्रकरण काढलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्ही हे प्रकरण काढलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि दुसरी गोष्ट, ह्या संदर्भात मी तुमच्याशी इतकं चांगल्या पद्धतीनं बोलतोय. काल सगळ्या मीडियाला सांगितलेलं होतं. आता मीडिया बाकीचे काही चॅनल म्हणतील की दादा तुम्ही त्यांच्याशी बोलला, मग आमच्याशी का नाही. मी तुझ्याशी संध्याकाळी बोलतो ना. खासगीत काही बोलणं झालं पार्थ? खाजगीत काही नाही बोलणं झालं. मी त्याच्या संदर्भात तुला मराठी भाषेत सांगतोय बाळा की मी त्या पार्थ संदर्भात पवारांशी मी बोलणं त्याच्यामध्ये माझ्या कुणाशीच बोलणं नाही झालं. कारण मी सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या असल्यामुळं मी पूर्ण त्याच्यामध्ये त्या कामामध्ये मी व्यापलेलो आहे. त्याच्यामुळे माझं सकाळपासून ते आत्ताही सकाळपासून माझ्या वेगवेगळे डेलिगेशन भेटायला येत होते, तेच काम चाललंय. तर अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की संध्याकाळी ते या संपूर्ण प्रकरणासंदर्भात व्यवस्थित बातचीत करतील. इतकंच नाही तर त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा आढावा देखील घेतलेला आहे. मात्र पार्थ पवारांशी त्यांनी खाजगीत सुद्धा या विषयासंदर्भात कोणतंही बोलणं केलेलं नाही, असं एक महत्त्वाचं वक्तव्य आज अजित पवारांनी केलेलं आहे. इतकंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं झी 24 तासचं त्यांनी अभिनंदन सुद्धा केलं. खरं तर ज्या पुण्यामधले ही जमीन आहे, हा जमीन घोटाळा पुढे येतोय, ज्या अजित पवारांच्या सुपुत्रानं खरं तर हा जमीन घोटाळा केला असं म्हटलं जातंय आणि त्यांचं नाव त्यामध्ये पुढे येत आहे, त्यांच्याच बाबतीत आता अजित पवार म्हणत आहेत की झी 24 तासनं हे प्रकरण बाहेर काढल्याबद्दल अभिनंदन. मात्र कायद्याच्या कक्षेत राहूनच सर्वांनी काम करावं, या बाबतीतली कोणतीही पूर्वकल्पना मला नव्हती, असं सुद्धा अजित पवारांनी सांगितलेलं आहे. खरं तर अजित पवार काल असं म्हणाले होते की काही गोष्टी कानावर आलेल्या होत्या, मात्र आज अजित पवार असं म्हणतात की या बाबतीतली कोणतीही कल्पना मला नव्हती. त्याच्यामुळे संध्याकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार या प्रकरणाचा अभ्यास करून काही महत्त्वाचे खुलासे करतायत का, हे बघणं आता महत्त्वाचं आहे. कॅमेरामन सिद्धेसह मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई.